नवीन ट्राय करण्याचं ठरवलेलं आहे. तर काय काय की आपल्याला आहे ना, तुम्हाला सांगतो आम्ही रोज रनिंगला जातो, पण कसं आहे धुवून काढले नव्हते, पण आम्ही पाणी वगैरे आणून घेतलेलं आहे. याच्यात सोडा आहे, कारण की आता कळालं की साबण संपलेली आहे. इथून थोडं फाटलेलं आहे. आता ते हे काढून शिवून थोडं तेव्हा इथून थोडं फाटलेलं आहे. नमस्कार मंडळी, कसं काय स्वागत तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज एकदम असं खाली बसून ब्लॉग स्टार्ट करण्याचं कारण काय की घरी ना थोडा दांगोडा असतो, हे काम कर ते काम कर त्यांचा. तर मग इकडं कसं थोडं शांत वातावरण आहे. हे बघा, घर आमचं लांब आहे आता, म्हणून इथे येऊन मी आता बसलेलो आहे. आणि आजचे काही म्हणजे असं ब्लॉग नाही म्हणता येणार, पण आजचा माझा डे आहे ना तो काहीतरी वेगळाच आहे. कारण काय की आजचे 30 जून आहे. उद्यापासून 1 तारीख स्टार्ट होणार आहे, 1 जुलै. आणि उद्यापासून आपण काहीतरी नवीन ट्राय करण्याचं ठरवलेलं आहे. तर काय काय की आपल्याला आहे ना, माझ्या गुड लुकिंगवर काम करायचं आहे, आपल्या बॉडी पर्सनॅलिटीवर काम करायचं आहे मला. आणि जे ना मी असं गुतून बोलतो ना, त्याच्यावर पण मला काम करायचं आहे. तर आपण म्हणजे ना आता उद्यापासून आपले कंटिन्यू रनिंग वगैरे, आपली डाईट माझ्याकडे एक खट्टी इतकं नाही येऊ शकत, कारण आम्ही हातावरचे माणसं आहे. माझ्याकडे इतका काही पैसा वगैरे नाही आहे. मी ज्या वेळेला काम करेन त्यावेळेलाच मी माझी हौस पुरी करू शकतो असं मला वाटतंय. कारण की घरची परिस्थिती ती आहे ना, इतकी काही स्टेबल नाही आहे त्याच्यामुळं. आणि उद्यापासून आपण आपलं पाहू, आता हळूहळू स्टार्ट करू, पण आता थांबणार नाही. कारण की आता 6 महिने निघून गेलेले. आता आपल्याला पुढचे 6 महिने एकदम कन्सिस्टन्सीने आणि प्रॉपर काम करून करायचं आहे. आता इथं जवळपास तर जिम नाही आहे, पण इकडं एक गाव आहे काहीतरी वाडी म्हणून, तिकडं अशी लहानशी जी जिम आहे, काय म्हणते त्याला, अशी शाळा टाईप आहे, लहानशी जिम आहे 1 रूममध्ये. आपण ती ट्राय करून पाहणार आहे. आपली रनिंग सकाळचं काहीतरी आता वेगळा ब्लॉग बनवायचा आहे आपल्याला. थोडं मोटिवेशनल बी असायलाच पाहिजे का नाही, कारण की पुढं चालून लोकांना माझ्याकडून पण काहीतरी इन्स्पिरेशन भेटायला पाहिजे ना. कोणीतरी माझ्याहून थोडं का नाही होत, पण मोटिवेट तरी व्हायला पाहिजे की यांनी कुठून स्टार्टिंग केली ते आणि कुठं येऊन थांबला बा असं. तर आता आपण बघू. आता मी जातो घरी, आणि आपल्याला आहे ना आता आपले जे माझे जे शूज आहे ओल्डवाले, त्यांना साफसफाई करून घेतो मी. चला आता जातो घरी. आता आम्ही आलेलो आहे घरी, आणि आता आम्ही शूज पाहतोय आमच्या कुठे ठेवलेले. हेवा तुम्हाला सांगतो, आम्ही रोज रनिंगला जातो, पण कसं आहे धुवून काढले नव्हते, लाच काढून घ्यावा. आणि उद्यापासून कसं मेन रोडला लगेच खालून पुरे घासले ते, म्हणजे जुने ते आत्ताचे नाही आहे. पण इथं आम्ही पाणी वगैरे आणून घेतलेलं आहे. याच्यात सोडा आहे, कारण की आत्ता कळालं की साबण संपलेली आहे, कपडे धुवायची, म्हणून यानंच काम चालायला लागणार आहे. सोडा आमचा, हे 2 शूज. आता पहिले सॉक्स धुवून काढतो, नाही का लय बेकार वास मारते ते. सस्ता नशा आहे, सस्ता नशा. त्याला आता यांना धुवून वगैरे काढतो आम्ही. तर भावांना आपण इथं आपले शूज वगैरे धुवून घेतलेले, म्हणजे असे एकदम चांगले नाही धुतले, कारण की ते हलके पुरे येऊन गेले, पूर्ण खराब. आता त्यांना जर आता पण बोट लावलं ना, असे फाटून जाईन ते. खूप म्हणजे खूप दिवसाचे ते, आत्ताचे नाही. हा,
इथून पण फाटलेले, इथून पण. हे बघ. पण कसं आहे आता नाही का, आता घ्यायचे पण पैसे नाही. पैसे आहे पण असं विषय झाला आहे ना, ते ना मला माझ्या फोनाचा हप्ता भरायचा. आता आजची 30 तारीख आहे, आता 2-1 तारखेला माझा हप्ता आहे, मला तो भरायचा आहे. त्याच्यामुळं असे प्रॉब्लेम झालेले की आता काहीच करू शकत नाही ना. काम बी बंद आहे आता 2-3 दिवसापासून. पण एवढं चांगलं झालं की आपले हप्त्यापुरते तरी पैसे आपल्याकडे गोळे झाले नाही का, हप्त्यापुरते तरी. आता हे इथं टाकून देतोय. तर भावांनो, आता शूजचं तर होऊन गेलेलं आहे. आता आपले कपडे बाकी आहे. हे बघा, हे मी मम्मीला कालच धुवायला लावलेले होते, कारण की मला आता माझे चालू करायचं होतं ना आपले चॅलेंज नाही म्हणता येणार, पण आहे ते 6 महिन्याचं आता कन्सिस्टन्सी. पण ते इथून थोडं फाटलेलं आहे. आता ते हे काढून शिवून थोडं, इथून थोडं फाटलेलं आहे. आणि पॅन्ट मी ऑनलाईन मागवलेली होती, जी की आत्ताची नाही आहे. तिला पण खूप सारे दिवस झालेले. ही पण फाटलेली, पण हिला आता शिवता नाही येणार. लहान सगळ्याचे फाटलेलं आहे, इतकं काही मनावर नाही घ्यायचं. फक्त हेच थोडं जास्त फाटेल आहे. इथं फाटलेलं आहे ते, त्याच्यामुळे ते शिवून काढू आता. आणि हे टी शर्ट आहे, रोज हे घालायचं नाही तर हे घालायचं, दोघांमधून एक काही पण आपण रोज घालणार आहे.